मला मुंबई युनिव्हर्सिटीचे माझे 7 मेडल आहेत, गोल्ड मेडल आहेत. कुस्तीमध्ये, जुडोमध्ये पण आहे गोल्ड मेडल. बॉक्सिंगमध्ये माझा ब्रॉन्झ मेडल आहे आणि वेटलिफ्टिंगमध्ये पण गोल्ड मेडल आहे मला. जे माझ्यासोबत येत नव्हते मॅचेसला ते पण बोलायला लागले, मी येतो तुझ्यासोबत, मी येतो तुझ्यासोबत. जे माझे मॅचेस ना 7-8 दिवस मॅचेस चालू होत्या, मी रोज जायचे, रोज एक मेडल घेऊन यायचे. मी कोरोना काळामध्ये खूप म्हणजे एक संकट आलं होतं जगावरच आणि अशा वेळेस तुझ्यासोबत ते संकट आलं आणि तू नाही जाऊ शकलीस. मुलींनी जर व्यवस्थित म्हणजे असं एकदम कडक मध्ये गेलं ना, कोणाची हिंमत नव्हती आपल्याकडे बघायची, गोल्ड मेडलच आणायचे. नमस्कार मंडळी, मी विकास शिरवले स्वागत करतो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन एपिसोड मध्ये. आणि आज आपल्यासोबत एक नवीन पाहुणी आलेली आहे. ती एक खेळाडू आहे, तिचं नाव आहे पौर्णिमा. नमस्कार. पौर्णिमा, तुला मी सर्वात आधी हाच प्रश्न विचारेल की तुला इथे आल्यानंतर कसं वाटतंय, स्टुडिओ मध्ये येऊन कसं वाटतंय तुला? स्टुडिओ चांगलं वाटतं का आपलं कोणीतरी इंटरव्ह्यू घेतं, हे असं ती गोष्ट चांगली वाटते का कोणीतरी आपलं इंटरव्ह्यू म्हणजे आपण त्या लेवलला पोहोचलो का आपल्याला कोणीतरी इंटरव्ह्यू घेतं. थोडं नर्वसनेस वाटते. तर मित्रांनो, पौर्णिमा सोबत चर्चा करण्याचा आपला उद्दिष्ट एकच आहे की आपल्या तालुक्यातील, आपल्या गावातील, आपल्या जिल्ह्यातील कोणीतरी व्यक्ती खेळामध्ये चांगलं प्रावीण्य मिळवलेलं आहे. आणि म्हणजे अशा अनेक पौर्णिमासारख्या अनेक मुली असतात, अनेक महिला सुद्धा असतात. आपण म्हणतो ना की नारी शक्ती, महिला सशक्तीकरण या दृष्टिकोनातून काही महिला कठीण परिस्थितीतून बाहेर येतात आणि अनेक खेळांमध्ये किंवा अनेक गोष्टींमध्ये म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांच्या पद्धतीने ते काम करत असतात. तर मग अशाच महिलांना आपण कुठेतरी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे आणण्याचं काम करतोय आणि त्याचसाठी आपण इथे चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत. खूप खेळांमध्ये तुझं प्रावीण्य आहे, म्हणजे मी पण बघितलेलं आहे की तू अनेक खेळ खेळतेस आणि इंटरनॅशनल लेवलला सुद्धा जाऊन आलेले आहेस. अगदी डिस्ट्रिक्ट लेवल पासून स्टेट लेवल, नंतर नॅशनल, इंटरनॅशनल इथपर्यंत तू पोहोचलीस कशी? सुरुवात माझी कबड्डी पासून झाली. ओके. कबड्डीच खेळायचो ना, आपल्याकडे जास्तीत जास्त कबड्डीच फेमस आहे आणि आवडतं सगळ्यांना कबड्डी खेळायला. कबड्डीच खेळायचे. त्यानंतर कबड्डी गेम असे का टीमवर डिपेंड असते. आपल्या इकडूनच्या जास्त मुलींना कोणी खेळायला पाठवत नाही, त्याच्यामुळे मी एकटीच राहायचे. मग ते सर बोलले का इंडिव्हिज्युअल गेम चांगले आहे, ते तुम्ही कुस्ती खेळायला लागले. इंडिव्हिज्युअल गेम अशी कुस्ती, कबड्डीमध्ये अशी टीम नसली तर मग तसंच राहायला लागायचं आपल्याला, प्रॅक्टिस पण होत नसायची. त्याच्यामुळे मी कुस्ती स्टार्ट केली. म्हणजे जेव्हा कबड्डी होती तुझी स्ट्रेंथ वगैरे बघून तू अजून पुढे पुढे खेळ खेळू लागलीस आणि कुस्तीमध्ये तुझं पदार्पण झालं. आणि मग कुस्ती खेळत असताना तू कोणकोणत्या लेवल पर्यंत खेळलीस आतापर्यंत? तालुकास्तरीय झाली, त्यानंतर जिल्हास्तरीय झाली, जिल्हा नंतर विभाग, मुंबई विभाग, त्याच्यानंतर स्टेट लेवल. स्टेट मधून मला मेडल भेटलं, गोल्ड मेडल. त्याच्यानंतर मी नॅशनल लेवलला पोहोचले. तर पौर्णिमा, तुला मी अजून एक गोष्ट विचारेल की जेव्हा सुरुवातीला आपण म्हणतो की आपल्या समाजामध्ये तू महिला आहेस, तू हे करू शकशील का, तू मुलगी आहेस, तू हे करू शकशील का, तर अशी परिस्थिती तुला कुठे आली होती का? हो, ती परिस्थिती सगळ्यांच्याच येत असते. मग घरातल्या पण भरपूर लोक बोलत होती का तुमच्या मुलीला कुठे पाठवता, तुमची मुलगी बाईक चालवते, तिला गाडी दिली तुम्ही, बाईक घेऊन इकडे तिकडे फिरत असते. म्हणजे मी प्रॅक्टिसलाच जात असते, पण दुसऱ्यांचा दृष्टिकोन कसा असतो काही इकडे तिकडे फिरत असते. आता मी कुठे जाते ते मला माहिती, बरोबर, मी प्रॅक्टिसला जाते, हे क्लास करते, हे करते. घरातल्यांना बोलायची का कुठे मुलीला पाठवता, एकट्या मुलीला पाठवत नका जाऊ. तसंच मॅचेस वगैरे मी जायचे, रात्री यायचे. बरेच लोक बोलायचे. घरातल्यांचा सपोर्ट असा होता का आमच्या मुलीवर माझा विश्वास आहे. घरातल्यांच्या विश्वासामुळे पण आपण पुढे जातो, त्यांचे विश्वास आपल्यावर विश्वास ठेवतात म्हणून आपण एवढं पुढे जातो. आणि घरातल्यांचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. म्हणजे मी त्यांचा सपोर्ट महत्वाचा समजते. बाकीचे लोक कोणी काय बोलू, मला काही फरक नाही पडत, कारण तर मी जे करणार ते मला माहिती आहे, मी जे करणार आहे त्याचा मलाच बेनिफिट होणार आहे आणि ते चांगलीच गोष्ट होणार आहे. मी काही वाईट गोष्ट करत नाही. बाकीच्या गोष्टी मी एवढे म्हणजे प्रत्येक गोष्टीला मी सॅक्रिफाईस करते, कॉलेज वगैरे सगळं करते. मी स्पोर्ट्स मध्ये कशासाठी जाते, मला जो मेडल पाहिजे, जो माझा टार्गेट आहे, तो मला टार्गेट पूर्ण करायचे. तो टार्गेट पूर्ण करण्यासाठी मला कोणी काही पण बोला तरी चालेल, पण नंतर त्याचा जो परिणाम होणार आहे ना, तो चांगला होणार आहे ते मला 100% माहिती. म्हणजे असे विचार एखाद्या खेळाडूचे, कुठल्याही क्षेत्रातील व्यक्तीचे असे विचार जेव्हा असतात तेव्हा तो गोल आपला तो पूर्ण करतो आपण. आणि जे काय आपल्याला अचीव्ह करायचंय ते आपण अचीव्ह करण्यासाठी प्रयत्न करतो.
आणि कुठे कुठे तुला असं डिमोटिवेट होण्यासारखं वाटलं का, की बाबा नाही मग हे लोक बोलतात ते मग आपल्याला कुठेतरी, किंवा घरच्यांचं असं काही झालं का, तुझ्यासोबत चर्चा झाली का? घरातल्यांचं चर्चा तसा घरातल्यांचा असंच असतो का तू जातेस जिथे जातेस तू व्यवस्थित जात जा, ओके. व्यवस्थित येत जा. त्यांना काळजी वाटत असते, काळजीच्या भावनेत ते बोलतात. कधी कधी आपल्याला वाटतो, पण त्यांची प्रत्येक गोष्टी मागे काळजीच असते, ओरडणे बरोबर. मागे वगैरे बरोबर. सगळ्या मागे. तेच लोकांचं तर बोलतच असतात, सगळीच लोक बोलत असतात. सगळे म्हणजे लोक काय घरातली पण बोलत असतात, बरोबर. आपले जे असतात ते. हम्म. पण कोणाकडे लक्ष द्यायचं, जे आपल्याला जे करायचे तेच आपण करू ना. बरोबर. बरोबर. बस वगैरेची सोय नसते, सोडायला कोणी नसतो. बरोबर. बाईकचं आता घरामध्ये पण मोठं कोणी नसल्यामुळे बाईक मी शिकले पप्पांची. हम्म. बाईक चालवायला लागले, बाईक मी आसनगाव पर्यंत घेऊन येते. आसनगाव स्टेशनवरून मग मी ट्रेनचा प्रवास, जिथे जायचं असेल तर ट्रेनचा बरोबर. प्रवास करते. तसं प्रॅक्टिसचा झाला, प्रॅक्टिसला मला शहापूरला प्रॅक्टिस करते मी. हम्म. तर संध्याकाळी मग बाईक घेऊनच मी येते. मुलींचा कसं माइंडसेट कसा असतो, हम्म. का मी मुलगी आहे, मी कसं काही गोष्ट करू, बरोबर. असं प्रत्येक मुलीचा माइंडसेट असतो. पण माझ्या पप्पाने मला आधीपासून काय शिकवलंय, तू मुलगी आहेस पण तुझं म्हणजे तू मुलापेक्षा काही कमी नाहीयेस. बरोबर. बरोबर. पहिल्यापासून माझ्या पप्पांना, मी पहिली मुलगी मी. हम्म. त्यांचं असं आहे की माझ्या मुलीला सगळं आलं पाहिजे. बरोबर. मग त्याही मला प्रत्येक गोष्टीला सपोर्ट केला. त्याही मला बाईक पण शिकवली, त्याही मला 4 व्हीलर पण शिकवली, 4 बरोबर. व्हीलर पण चालवते. बरोबर. बाकीच्या दुसऱ्या ज्या गाड्या असतील ना, कोणत्या गोष्टीसाठी गाड्यांची गरज असेल, सगळ्या गाड्या चालवते मी तशा. बरोबर. त्यांनी मला सगळ्या गोष्टी शिकवल्यात. मला असं बोलून नाही दिला का तू मुलगी आहेस, तू नाही करू शकत बरोबर. किंवा तू नको करू, असं कधीच ते हे बरोबर. केलं नाही. शेतावर जायचं झाला, परत आमचे कधी भात, आपल्या आता भात शेती करतो आपण, बरोबर. भात शेती करतो, आपला भात आणतो आपण गोणी वगैरे भरून. कधी उतरवायला माणसं नसली, बरोबर. माझ्या पप्पांना मला असं वाटत असतं माझा मोठा मुलगा असता त्याने काम केलं Yes, असता. बरोबर. बरोबर. मी बोलले पप्पांना तसं नाही वाटावं म्हणून मी पण त्यांच्या जोडीला काम करत असते. आपले वडील आपल्यासाठी काय करता येते, हं. की वडिलांचे जे तुझ्या वडिलांचे जे सपोर्ट आहे ना तुझा, तो खूप महत्वाचा आहे. म्हणजे त्यांनी तुला खऱ्या अर्थाने एक अल्फा वुमन बनवलेली आहे. म्हणजे तू तू आता मला म्हटलीस की मी गोणी वगैरे उतरवायच्या असतील ते काम मी करते, आणि पप्पांचा तुला एक चांगला सपोर्ट आहे, हा. तुझी मानसिकता याबद्दल चांगली आहे. पप्पांचं कसं असतं, आपण घरातली माणसं स्पोर्ट्ससाठी आपल्याला बाहेर पाठवतो, तर स्पोर्ट्सला गेलो तर वेट लिफ्टिंग पावडर ते पण मी करतेच आहे. बरोबर. वेट रनिंग पण करतो, तिथे पण आपण वजन उचलतो. पण आपला जर घरातला माणूस, माझे वडील जर एखादी गोष्ट काम करतात, त्यांचं एवढे एज झालेले तरी काम करतात माझ्यासमोर. मी तरुण असून, मी जर खेळत असून माझा फायदा काय, जर ते माझ्यासमोर एखादं गोष्ट काम वजन जर उचलत असतील तर त्यांना मदत केलीच पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये ते असे कधीच मला असं हे करून दिलं नाही का पैशांचं वगैरे, असं कधीच नाही का तू कोण आहेस, तू मुलगी आहेस, तू हे काम केलं नाही पाहिजे. कोणत्याच गोष्टीची कधीच लाज वाटून दिली नाही. प्रत्येक गोष्टी घरातल्यांच्यावरचं काम करायची, त्या गोष्टीचा लाज कशाला वाटली पाहिजे मुलीला. आणि आता तू स्पोर्ट्स मध्ये आहेस, अनेक स्पोर्ट्स तू खेळलेले आहेस, तर मग असे कोणकोणते स्पोर्ट्स आहेत तू चांगल्या प्रकारे खेळलेले आहेस, तुला चांगले मेडल मिळालेले आहेत? कबड्डी स्पोर्ट्स पहिल्यापासूनच आहे माझा. बरोबर. कुस्ती खेळते मी, जुडो. कुस्तीचा एक म्हणजे कनेक्टेड गेम आहे जुडो पण. जुडो झाली, रग्बी मी आता खेळायला लागले. मुंबई युनिव्हर्सिटीवाले म्हणजे असं टीम मध्ये गरज असते ना मुलीची, कॉलेज कडून पण. आम्ही चांगली स्ट्रेंथ वगैरे आहे, कॉलेजवाले बोलतात ही पण गेम खेळा, ती गेम खेळायला लागले. हॉकीमध्ये पण गोलकीपरची गरज होती, गोलकीपिंग करायला लागले, चांगली गोलकीपिंग केली. माझ्या मुले एक मॅच आम्ही जिंकलेलो पण होतो, फक्त गोलकीपिंग मुले. ती मॅच पण मी खेळलेली आहे, बॉक्सिंग पण केलेली आहे. आता सर आमचे प्रॅक्टिस घेतात ना, प्रॅक्टिसमध्ये त्यांचं असं आहे की मी तुम्हाला प्रॅक्टिस देतो, कशासाठी देतो का तुम्ही सगळ्या गेम मध्ये पारंगत झाले पाहिजेत. असं आमचं म्हणजे जाधव सर आहेत खातिवलीचे, त्यांचं असं आहे की तुम्ही कोणत्या पण क्षेत्रात गेले ना त्याच्यामध्ये तुम्ही परफेक्ट पाहिजेत, अशी ट्रेनिंग त्यावेळेला देत असतात. त्याच्यामुळे बॉक्सिंग पण करत, कराटे पण शिकलेले मी, मॅचेस नाही खेळल्या पण कराटे पण शिकलेले मी, बॉक्सिंग पण केलेली. वेट लिफ्टिंग, पॉवर लिफ्टिंग ती पण आता आपण जिम मध्ये ट्रेनिंग करतोच, त्याच्यामध्येच ट्रेनिंग करायची मी, वेट लिफ्टिंग, पॉवर लिफ्टिंगचे. आणि हे सगळे खेळ खेळत असताना, तू इंटरनॅशनल लेवल पर्यंत खेळत असताना कोणता खेळ तुला जास्त आवडीचा वाटला? आवडीचा खेळ मला तसा जुडो पण चांगला वाटला. माझ्या ज्या खेळामध्ये आपण चांगली प्रॅक्टिस करतो तो गेम आपल्याला चांगलाच वाटत असतो कधी पण. गेम असतो, गेम असतो. आणि रग्बी मध्ये पण खूप मजा आली, टीम गेम आहे ना, टीम गेम मध्ये मजा येते. बरोबर. म्हणजे आता हे स्पोर्ट्स मध्ये असताना तू गावाकडे प्रॅक्टिस करत असशील ना, गावाकडे सुद्धा, मग ती प्रॅक्टिस तू कशा प्रकारे करतेस? गावाकडे प्रॅक्टिस सकाळी उठून मी टायर आहे घरी माझ्या, टायर पलटी मारायची प्रॅक्टिस करते, रनिंग थोडी आणि आपल्या वॉकिंग चालूच असते माझी. बरोबर. आणि माझ्या पप्पांच्या जोडीला थोडी प्रॅक्टिस करते मी कुस्तीची.
मग या सर्व गोष्टी करत असताना सोबतच तू कॉलेज सुद्धा करतेस, हो. आणि मग या सर्व गोष्टी तू मॅनेज कशा प्रकारे करतेस? कॉलेजचं तर सकाळी मी कॉलेजला जाते, 8चं कॉलेज असतं माझं. बरोबर. 8 ते माझं 1 वाजेपर्यंत कॉलेज होतो. ट्रेनला तर असं उल्हासनगरला कॉलेजला मी आरकेटी कॉलेजला, ओके. तिथून रिक्षा आणि मग ट्रेनला आपलं आसनगाव पर्यंत, तिथून बाईक घेऊन प्रॅक्टिसला 3 वाजता माझी प्रॅक्टिस असते. मधल्या टायमात ट्रेनमध्ये वगैरे डबा वगैरे घेऊन गेला असेल तर खाते. शापूरला येऊन कोणीकडे मावशी वगैरेकडे खाते. 3 ते 6 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करते. त्याच्यानंतर मी 6-6:30 वाजेपर्यंत मी जिमला पोहोचते. अर्धा तास जिम माझे 2 तासच जिम करते मी. म्हणजे तुझा पूर्ण शेड्यूल तू फिक्स केलेला आहे, फिक्स केलेलं मॅनेजमेंट केलेलं आहे. हा. म्हणजे आपण म्हणतो बघ की अनेकांचं असं होतं की आपण बोलतो मला हे करायचंय, मला ते करायचंय, पण त्यांचं टायमिंग मॅनेजमेंट होत नाही, त्याच्यामुळे ते कुठेतरी मागे पडतात. पण तू तुझा जो मॅनेजमेंट करतेस, टायमिंग प्रॉपर तुझा जो वेळ ठरलेला असतो की यावेळेस मला हेच करायचंय, यावेळेस मला हेच करायचंय, त्या गोष्टीमध्ये एक्सक्यूज नाही देते. मग या सर्व गोष्टी करत असताना तुझ्या कुठेतरी दुसरीकडे विचार नाही गेले पाहिजेत. बरोबर. म्हणजे आपला जो गोल सेट आहे त्या गोलकडे फोकस पूर्ण केला पाहिजे, असं तुझं म्हणणं आहे? हा. माझे कोच आहेत ते रोज प्रॅक्टिसला गेले का आमचं माइंड फ्रेश करत असतात. बरोबर बरोबर. हँड वॉश पण करत असतात, कोणत्या गोष्टी कशा असतात सगळं ज्ञान देत असतात आम्हाला. शिकवण्यापासून ते दुसऱ्या बाकीच्या समाजात ज्या गोष्टी चालू असतात सगळ्या गोष्टी आम्हाला सांगत असतात. कोणत्या गोष्टी कशा असतात, समोरचा माणूस कसा असतो, काय सगळ्या गोष्टी ते आम्हाला शिकवत असतात. बरोबर. म्हणजे मला सुद्धा हेच म्हणायचंय, तू अगदी योग्य बोललीस की आपला माइंड फक्त आपल्या शरीरच नाही तर शरीरासोबत आपला माइंड सुद्धा चेंज होत असतो. म्हणजे जिम लावल्यानंतर आपला थोडा माइंड चेंज होतो, इतर गोष्टींकडे आपला जास्त कल जात नाही, आपण चांगले विचार करू लागतो, आपल्या सवयी चांगल्या होतात. बरोबर. स्वतःला पण डिसिप्लिन लावतो अशा प्रकारे. म्हणजे फक्त एक शरीर बनवायचंय, एखादा गोल आपल्याला कम्प्लीट करायचा म्हणून नाही, पण एक व्यक्ती म्हणून चांगलं जीवन जगण्यासाठी सुद्धा आपण प्रॅक्टिस वगैरे या गोष्टी किंवा जिम वगैरे या गोष्टी करत असतो. तू म्हणतेस की मला अशा प्रकारे शेड्यूल आहे. बरोबर. पण असं करत असताना तुला एखाद्या वेळेस अशी अडचण आली का की आता स्पोर्ट्स माझं बंद होणार का, माझे गोल पूर्ण होणार नाही का, असं एखादी सिच्युएशन आली होती का? सिच्युएशन तशी कसं असतो, गावातलं वातावरण, आम्ही गावाकडे राहतो. बरोबर. गावातलं वातावरण कसं असतं, बाकीच्या कोणत्या गोष्टी झाल्या ना त्याचा इम्पॅक्ट आपल्यावर पडत असतो कधी पण. म्हणजे गावामध्ये कोणती गोष्ट झाली मग त्या गोष्टीचा परिणाम आपल्यावर होतो. आपला त्यांच्याशी काही संबंध नसतो तसा, पण तरी पण तो आपल्यावर परिणाम होत असतो. कसा असतो, बाहेरचे येतात बोलतात घरामध्ये तुमचे पोरगे मोठे होत चालले, आता एक वर्षात लग्न होईल, तिच्या वयाच्या पोरींची लग्न झाली, असे बरेच घरातल्यांना बोलत असतात. घरातले पण किती वेळा ऐकून घेतलं दुसऱ्यांचं, ते पण कधी कधी आपल्याला बोलत असतात का नको जाऊ, कशाला जातेस, आज नको जाऊ, उद्या नको जाऊ, असं त्यांचं चाललेलं असतं कधी कधी. पण जेव्हा आपण मॅचेस खेळतो ना तेव्हा म्हणजे कधी मेडल जिंकून आलो का मग त्यांना सांगायला आपण सांगतो ना, तू तर मला त्या दिवशी बोलत होतीस ना जाऊ नको जाऊ नको, मी जर त्या दिवशी गेले नसते ना आज मला मेडल नसता आला. बरोबर बरोबर. म्हणजे हे बोलता सुद्धा आलं पाहिजे. एखादी गोष्ट आपल्याला करायची असेल तर समोरच्या आपल्याला तसं बोलता आलं पाहिजे, फक्त ऐकून घेऊन जमत नाही, समजून सांगणं सुद्धा गरजेचं असतं. जसं आपण म्हणतो ना, आपण ज्या समाजात राहतो त्याचा आपण कुठेतरी देणं लागतो, म्हणून आपण समाजाचा पण विचार करतो कधी कधी की बाबा समाज असं बोलतोय, समाज कसं बोलतोय, मग त्याचा परिणाम आपल्या घरच्यांवर होतो, मग ती चर्चा होते, मग अनेक गोष्टी होतात. इतर लोकांचं आपल्यासोबत कम्पेअर केलं जातं की मग तू पण अशी करत असशील, तू केलं बरोबर आहे. तू एक खेळाडू म्हणून सुरुवात केलीस, तुझ्या बालपणापासूनच तू सुरुवात केली असशील. बरोबर. तर मग आता अनेक महिला असतील, अनेक मुले असतील ज्या नवीन स्पोर्ट्समध्ये येत आहेत किंवा त्यांना इंटरेस्ट आहे, आपल्या आयुष्यामध्ये त्यांना काहीतरी करायचंय. असं असताना प्रत्येक महिलेचं कुठेतरी स्वप्न मागे राहतं, तिला स्वप्न पूर्ण करायचं असतं, पण समाजामुळे जसं तू म्हणालीस समाजामुळे घरच्यांच्या सपोर्ट न केल्यामुळे या गोष्टी त्या कुठे मागे राहतात. मग तू अशा मुलींना काय उपदेश देशील किंवा काय त्यांना सांगशील? स्पोर्ट्ससाठी तुम्ही बोलत असाल तर सांगते मी त्यांना एकच सांगणार, आपण ज्या स्पोर्ट्समध्ये आपण ज्या दिवशीपासून ठरवतो ना का मी हा स्पोर्ट्स खेळणार आहे, त्या गोष्टीमध्ये आपण 100% द्यायचा. कोणी काय बोलत असून त्याचं काय एवढं लक्ष द्यायचं नाही. आपण जे करणार आहेत ते पुढे जाऊन सगळ्यांना समजणारच आहे आपण कोण होणार आहेत ते, त्या गोष्टीकडे त्यांनी लक्ष द्यायचं. बाकीच्या गोष्टी नंतर सगळ्या गोष्टी करता येतात आपल्याला. मुलींचा कसा असतो, मी चांगले दिसली पाहिजे, मी खेळायला जाते, मी उन्हामध्ये काली होईल, परत कोण बोलते माझा हात मोडला तर, माझा पाय मोडला तर, माझा लागला तर, असं प्रत्येकाचा विचार असतो. पण आपण ज्या गोष्टीमध्ये जातो ना त्या गोष्टीमध्ये आपण जर फोकसमध्ये केला ना काहीच होत नाही. ज्या आपण खेळायच्या तर तेवढ्या गोष्टी होतातच मुलींच्या. आपण जर आता मेडल जर खेळतो इंडियासाठी, आता मेडल मिळवून दिला, बाकी नंतर आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्याच आहेत ना.
चांगलं दिसतं काय, आता पार्लर मध्ये जाऊन माणूस चांगला दिसतोच, हो हो, लगेच मेकओव्हर होतो माणसाचा. तर पौर्णिमा, आपण स्पोर्ट्स बद्दल तर बोलतच राहू आणि अशा गोष्टी तर होतच राहतात आपल्या आयुष्यामध्ये, चढ उतार येत असतात. तू नॅशनल लेवलला गेलीस, इंटरनॅशनल लेवलला गेलीस, तर कुठेतरी आपल्याला काहीतरी अडचणी येत असतात. प्रत्येक प्रत्येक व्यक्तीला हो अडचणी हो. असतात. तर मग अशी कोणती अडचण आली आणि कोणता स्पोर्ट्स खेळत असताना अडचण आली होती तुला? अडचणीशिवाय स्पोर्ट्स प्लेअर तयार पण होत नाही तसा. बरोबर बरोबर. माझं इंटरनॅशनल जेव्हा लॉकडाऊनच्या टायमाला, लॉकडाऊनच्या आधी जुडोला माझं सिलेक्शन झालेला. ओके. सिंगापूरला माझी इंटरनॅशनलची मॅच होती. त्या मॅच साठी मला थोडे म्हणजे कसं पैशांचा पण, पैसे पण लागतातच माझ्यासोबत. बरोबर बरोबर. पैशांची थोडी अडचण होती. मला असं वाटत नव्हतं की घरातल्यांना पण जास्त म्हणजे त्रास देवा, नाही द्यावा बरोबर. असं. हट्ट नाही केलास तू घरी. हा, बरोबर. घरामध्ये हट्ट नाही केला का, आपण हम्म. परिस्थिती बघत असतो घरातली पण. बरोबर बरोबर. तर घरातली आर्थिक परिस्थिती मला मी असं घरातल्याला पण जास्त त्रास, बाकीच्यांना विचारला, जास्त रिप्लाय मला काय आले नाही त्या गोष्टीसाठी. हम्म. मी बोलले जाऊ दे, कशाला आपण म्हणजे असा घरातल्याला त्रास देऊन का काय जायचं आपण. बरोबर बरोबर. मग त्या दिवसापासून मी ठरवलं की मी खेळेल ना तर मला कोणीतरी घेऊन, स्वतःहून घेऊन जायला पाहिजे मॅच साठी. बरोबर. का म्हणजे असं पैसे भरून किंवा मला स्वतः घरातल्यांचे पैसे वापरून मला मॅच खेळायची म्हणजे नव्हती. स्पॉन्सर कोणीतरी केलं हा, पाहिजे. बरोबर. स्पॉन्सर केलं पाहिजे स्वतःहून, म्हणजे गव्हर्नमेंट कडून. आता मला गव्हर्नमेंट कडूनच मी खेळते. ते मला स्वतःहून घेऊन जातात, खर्च पण तेच करतात. मला घरातल्यांचे पैसे घेऊन जायची गरज लागत नाही आता. बरोबर त्या गोष्टीच मला जरा चांगलं वाटतं. बरोबर. प्रत्येक जो खेळाडू आहे त्याचं काहीतरी स्वप्न असतं, बरोबर. हो. मग तू असं कोणतं स्वप्न उराशी घेतलेलं आहेस की तुला ते स्वप्न पूर्ण करायचंय? मला इंडियासाठी मेडल आणायचे. बरोबर. आपल्या इंडियासाठी मेडल आणायचे मला, हा. गोल्ड मेडलच आणायचे. ओके, चांगलंय चांगलंय. स्वप्न आहे. आणि तू नॅशनल लेवलला सुद्धा खेळली आहेस आणि तुझ्याकडे आता कोणकोणते मेडल आहेत? मला मुंबई युनिव्हर्सिटीचे माझे 7 मेडल आहेत, गोल्ड मेडल आहेत. कुस्तीमध्ये आहे, जुडोमध्ये पण आहे गोल्ड मेडल, बॉक्सिंग मध्ये माझा ब्रॉन्झ मेडल आहे आणि वेट लिफ्टिंग मध्ये पण गोल्ड मेडल आहे मला. आणि तसं स्टेटला मला वेट लिफ्टिंगला सिल्वर मेडल आहे, स्कूल गेम्सला. ओके. म्हणजे मी 12वीला होते तेव्हा. आता मुंबई युनिव्हर्सिटी कडून खेळते मी. आणि माझं ऑल इंडियाला सिलेक्शन झालं जुडोला मागच्या वर्षी. तर जुडोला मी टॉप 8 मध्ये पोहोचता राहिले. चांगला परफॉर्मन्स होता. मी 2 मॅचेस खेळले मी जुडोला. आणि रग्बीला पण सिलेक्शन झालं, माझा गोल्ड मेडल होता मला मुंबई युनिव्हर्सिटीला सिलेक्शन झाला. कॅम्प होता माझा, कॅम्प मध्ये पण सिलेक्शन झाला. आणि रग्बीला मला चंदीगडला गोल्ड मेडल भेटला मला. ओके. मुंबई युनिव्हर्सिटी कडून रिप्रेझेंट करत होता मी. तर रग्बीला गोल्ड मेडल भेटला. आणि या वर्षी पण आम्हाला रग्बीला फायनलला आमची टाय झाली. 5 मिनिट दिले, 5 मिनिट मध्ये ओडिसा सोबत गेम होती आमची. फायनलला आम्ही हारलो आणि सिल्वर मेडल भेटला आम्हाला. म्हणजे आपण आता बघतोय की आता मेडलचा विषय निघालाय किंवा अवॉर्डचा विषय आहे म्हणून म्हटलं मी की एक जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय जरी खेळाडू असेल तरी त्याच्या घरी भरभरून अवॉर्ड असतात. मग तुझं घर तर पूर्ण भरलेलं असेल अवॉर्डने. घर माझं भरलेलं आहे. माझे आजोबा, मी मॅचेसला जायचे, माझे आजोबा वाट बघायचे, पोर माझे गेले आता मेडल घेऊन येईल, मेडल घेऊन येईल. माझा असा होता का प्रॅक्टिस अशी होती माझी का मला तर मी ज्या गेम मध्ये गेले ना मला मेडल घेऊन जायचंच आहे. मी घरून निघायचे ना तोच ठरून जायचे का आज मला मेडल, मी कमी घरी येणार नाही, मी मेडल घेऊनच येईल. जे माझे मॅचेस ना 7-8 दिवस मॅचेस चालू होत्या, मी रोज जायचे, रोज एक मेडल घेऊन यायचे. मी गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, माझे ते मेडल चालूच होते. घरी यायचे, माझ्या आजोबा वाट बघायचे, आली आली, काय आणलास, काय आणला, मेडल आणलाय, हा बघ मेडल आणलंय, खुश व्हायचे. अभिमानाने त्यांची मान उंचावत असेल. बरोबर. त्यांची खुशी असं चांगलं वाटायचं. आणि मग इतर पण समाजामध्ये थोडा फरक पडत असेल की मेडल घेऊन आली पोरगी, सगळे विचारायला लागले ना मेडल आला, कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन नातेवाईकांचा. तसंच इथे आपलं गवीखाड्यामध्ये होते मी, तेव्हा मी पहिल्यांदाच कुस्ती करायला लागले. म्हणजे कबड्डी कडून कुस्तीमध्ये अशी उडी टाकली मी, म्हणजे स्ट्रेंथ वगैरे बघून. हा, कुस्ती कबड्डीमध्ये मग आम्ही तसं जिंकलोच होतो जिल्हा तालुक्याला. सरांचा असं होता का तू कुस्ती नको खेळू, बरोबर, तू कबड्डी खेळते ना, तुझा लागला तर मग कबड्डी नाही खेळता येणार. बरोबर बरोबर. ते सपोर्ट करत नव्हते मला, पाठवत पण नव्हते. तर होत्या मॅडम एक होत्या, त्यांनी मला घेऊन गेल्याबद्दल मी तुला घेऊन जाते. माझी खूप इच्छा होती का मला कुस्तीच खेळायची. सर पण बोललेले तुझी प्रॅक्टिस आहे, तू कुस्ती खेळ, का इंडिव्हिज्युअल गेम खेळ, त्याच्यातून पुढे जातेस तू. बरोबर. तर मला काय एवढं सपोर्ट करत नव्हते शाळेमध्ये, नको जाऊ, काय होईल, कधी प्रॅक्टिस नाही तुझी. आता माझी प्रॅक्टिस मला माहिती ना, म्हणून आपण बोलतो ना कॉन्फिडन्सली का मला खेळू द्या खेळू द्या. मॅडम स्वतःहून घेऊन गेला का मी तुला माझ्या खर्चात घेऊन जाते मॅचेसला, चल तू मी घेऊन जाते. मॅडम मला मॅचेसला घेऊन गेल्या, तिथे मला मेडल लागला, गोल्ड मेडल.
बरोबर. मग तेव्हा नंतर मग कॉलेजवाले म्हणजे स्कूलमध्ये सगळे भेटले, सगळं स्वागत केलं माझं, म्हणजे चांगला बरी झाली गेलीस तू. त्याच्या आधी प्रत्येकाचा माइंडसेट वेगळा होता, का नको जाऊ तुझ्या लागेल वगैरे. जिंकून आल्यावर मग सगळे कॉंग्रॅच्युलेशन बोलायला आले. बरोबर. तसं असतं सपोर्ट करण्याच्या आधी, म्हणजे आधी कोणी सपोर्ट करत नसतो जेव्हा आपण काहीच नसतो तेव्हा. म्हणजे एकदा माणूस मेडल आला तर माणूस चांगला झाला ना, का मग सगळे सपोर्ट करायला येतात. सगळे सपोर्ट करायला येतात. बरोबर. सगळं नाव जोडतात आपल्याशी. हा, म्हणजे जे आधी आपल्याला जेव्हा नाव माणूस शून्य असतो तेव्हा कोणी नाव जोडायला बघत बरोबर नाही. आहे. जेव्हा माणसाची किंमत वाढते ना तेव्हा माणूस नाव जोडायला बघतात माणसं. बरोबर. त्याच्यानंतर मग प्रत्येक गेमला सपोर्ट करायला लागले, मी येतो तुझ्यासोबत. जे माझ्यासोबत येत नव्हते मॅचेसला ते पण बोलायला लागले, मी येतो तुझ्यासोबत, मी येतो तुझ्यासोबत. बरोबर. जे विचारत नव्हते ते पण विचारायला लागले. हा, असं हे चेंजेस आपल्याला दिसू लागतात जेव्हा आपण सक्सेसच्या वाटेवर जातो. आणि जसं आपलं सक्सेस मिळत जातं तसं आपल्या गावाचं नाव मोठं होतं. मग गावातले व्यक्ती सुद्धा बोलले, अरे आमच्या गावातली मुलगी अशी झाली, असा मेडल मिळाला. म्हणजे गावाचं नाव सुद्धा एक चांगली उंची मिळते गावाला, तालुक्याला चांगली उंची मिळते. तर गावातले पण सांगतात ना, आमच्या गावातली मुलगी आहे, आमच्या गावातली मुलगी आहे, आमचीच मुलगी आहे. बरोबर. जे चांगलं नसतात त्यांना विचारित नाही ना कोणी, जरी नाते ओळखीचे असले तरी बोलतात नाही आम्ही नाही ओळखत, आम्ही नाही ओळखत, असं असतं. पण जो माणूस पुढे जातो त्याचा प्रत्येक माणूस बोलतो ना आमच्याच इथले, असं गर्वाने माणूस सांगतो. बरोबर. आमच्या इथली मुलगी आहे, माझे नातेवाईक आहे, माझी बहीण आहे. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आणि जसं तू मगाशी म्हणालीस की शारीरिक तयारीपेक्षा, म्हणजे प्रॅक्टिस आपण करतो, शारीरिक तयारी करतो, तर ट्रेनिंग वगैरे करतो, जिम वगैरे करतो, बरोबर. अशा वेळेस एक मानसिकता सुद्धा आपली असली पाहिजे अशी, की आपण गेल्यानंतर जिंकणारच आहे, आपल्याला हे करायचंच आहे. म्हणजे फुल कॉन्फिडन्सनी तू या गोष्टी केल्यास म्हणून तू आता इथेपर्यंत पोहोचलेले आहेस आणि अजून तुला खूप पुढे जायचंय. अजून समजा तू नॅशनल लेवल, तुझा इंटरनॅशनल लेवल, कोरोना काळामध्ये खूप म्हणजे एक संकट आलं होतं जगावरच, आणि अशा वेळेस तुझ्यासोबत ते संकट आलं आणि तू नाही जाऊ शकलीस. तर मग आता पुढे तुझा कोणकोणत्या खेळांमध्ये तू जास्त प्रॅक्टिस करणार आहेस, किंवा कोणते खेळ तुला खेळावेसे वाटतात आता, आणि त्याच्यामध्ये तुला नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवल पर्यंत खेळायचंय? मला वेटलिफ्टिंग म्हणजे गेम चांगली वाटते. वेटलिफ्टिंग, जुडो, कुस्ती पण माझी आवडती गेम कुस्ती आणि जुडोच आहे. बरोबर. पण वेटलिफ्टिंग पण गेम चांगली वाटते आणि पुढे जाण्यासाठी ती गेम चांगली. वेटलिफ्टिंग म्हणजे स्कोप आहे त्या गेम मध्ये जास्त. आता मी वेटलिफ्टिंग मध्ये बघतोय बऱ्याच वेळेस की आता सोशल मीडियावर सुद्धा ज्यांचे जे स्पोर्ट्स वुमन आहेत, स्पोर्ट्समॅन आहेत, वेटलिफ्टिंग म्हणा किंवा कुठलीही गोष्ट म्हणा, तर मग ते स्वतःचा रील्स वगैरे बनवतात, मग समाजापर्यंत अशा प्रकारे पोहोचतात. ते असे सर्व करत असताना तुला कधी वाटलं नाही की सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सुद्धा काहीतरी फेमस व्हावं, किंवा असं इंस्टाग्रामला अकाउंट खोलून आपण रील्स वगैरे अपलोड कराव्यात? वाटतो मला, पण कसं असतं माहिती का, आपण सोशल मीडियावर जास्त वापरायला लागलो ना, आपली कल जास्त तिकडे जाते. आपल्याला असं वाटतं हा मग आपण असं करायला पाहिजे, आपण त्या गोष्टीचा जास्त विचार करत राहतो. बरोबर. मग कुठेतरी आपण मागे पडतो. आपल्याला मग त्याच गोष्टीचा आपण विचार करतो, मग असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, तेच चालू असतं मग आपल्या ह्याच्यामध्ये. असं नाही सोशल मीडियाचा आपल्या प्रत्येकाच्या मनावर असतं. बरोबर. मनावर कंट्रोल पाहिजे. बरोबर. आता कसं असतं, सोबत कोणी असला करतात व्हिडिओ वगैरे, तसं माझं कसं आहे, मी जी गोष्ट करते ना ती गोष्ट माझी मैत्रीण अजूनपर्यंत कोणीच करत नाही. त्याच्यामुळे त्यांचा माइंडसेट वेगळा असतो, माझा वेगळा असतो. माझा असतो मला प्रॅक्टिसला जायचे, मला जिमला जायचे, माझे एवढ्या वाजेपर्यंत माझी प्रॅक्टिस झाली पाहिजे, एवढ्या वाजेपर्यंत जिम झाली पाहिजे, आज मला एवढं वजन उचलायचे, आज मला एवढी प्रॅक्टिस करायची, असं माझं चाललेलं असतो. दुसऱ्यांचा वेगळा चाललेला असतो ना, तर प्रत्येकाचा आपण कसं प्रत्येकाला सोबत घेऊन फिरू शकत नाही ना आपण. तशी माझी प्रॅक्टिस मी एकटीच करत असते, त्याच्यामुळे मला एवढा सोशल मीडियाचा एवढा चांगला म्हणजे वाटत नाही एवढा. बरोबर. हे करायला पाहिजे. बरेच जण मला बोलतात कधी एवढी चांगली खेळतेस, एवढं वजन उचलतेस, तू रील्स बनवत जा, हे काय करत जा. मला त्या गोष्टीनं विचार करायला टाइम भेटत नाही. बरोबर. सोशल मीडियाच्या माध्यमातून तू पोहोचू शकतेस लोकांपर्यंत, पण तुला त्या गोष्टी करायला वेळ सुद्धा मिळत नाहीये, तुला सपोर्ट पण नाही. आता ते करणं म्हणजे शूट करणं वगैरे या गोष्टी आल्या सगळ्या, एडिट करणं, मग तिथपर्यंत तो वेळ वाया जातो. बरोबर. मी प्रॅक्टिस करते ना, किती पण वेळ प्रॅक्टिस केली तरी मला असं वाटत असतं की मी कमीच वेळ प्रॅक्टिस करते. कोणती पण गोष्ट करायला गेली ना, हे काय याच्यात टाइमपास करते, प्रॅक्टिस तरी केली असते ते बरं झालं असतं, असं वाटत असतं मला कधी पण. कॅम्प असतात माझे, जे सर आहेत ना, मी जाधव सर म्हणून खातिवलीचे, कॅम्प घेत असतात. तर त्यांनी एकटीचा कॅम्प ठेवलेला, त्यांच्या घरी कॅम्प घेत होते. माझे खेळण्यात मॅचेस होत्या ना माझ्या स्टेटच्या, तर बोलतात आता तुझा कॅम्प आहे, एक महिना कॅम्प होता माझा त्यांच्याकडे. तर माझ्या सख्या आत्याच्या मुलीचा लग्न होता. मी बोले म्हणजे घरातली फोन करत होते का तिला लग्नाला पाठवा, सख्या आत्याच्या मुलीचं लग्न आहे. सर बोलतात का तिच्या लग्नाशी हिचा काही संबंधच नाही, तिचं लग्न काय ती करायचं थांबणार नाही,
प्रॅक्टिसला आले, तिने जर एक जरी दिवस तिचा वाया गेला तर तुमचं मेडल मेडल मिळणार नाही. बरोबर. प्रॅक्टिस महत्वाची. का तू आता हे गोष्टी जर सॅक्रिफाईस केलास तर पुढे तुला चांगलं होईल. बरोबर. तर नाही पाठवलं मला सरांनी. पण तुला कुठेतरी वाटत असेल ना की बाबा फॅमिली फंक्शन मध्ये आपण सुद्धा इन्व्हॉल्व्ह व्हावं? वाटत होता. पण जेव्हा मी मेडल आणला ना तेव्हा मला वाटलं की बरं झालं मी गेले नाहीये, बरोबर. म्हणून मला मेडल आला. आता आपण बोलतोय की महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालतीये, सर्व गोष्टी होत आहे, जॉबला सुद्धा मुली आहेत, 50% आता झालेले, गव्हर्नमेंट सगळं केलेलं आहे. तर मग अशा परिस्थितीत एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आत्मसंरक्षणाचा, सेल्फ डिफेन्सचा. मी असं ऐकलं की तू सेल्फ डिफेन्सच्या माध्यमातून सुद्धा अनेक मुलींची मदत केलेली आहे. म्हणजे आता आपण बोलतोय की खूप गरजेचं झालेलं आहे, आत्मसंरक्षण खूप गरजेचं आहे मुलींसाठी. आणि अशा वेळेस तू मग कोणत्या माध्यमातून तू या गोष्टी केल्यास? स्वयंसिद्धा फाउंडेशन कडून आम्ही सेल्फ डिफेन्सचे ट्रेनिंग देत असतो मुलींना. आश्रम शाळा वगैरे, स्कूल्स वगैरे असतात ना, तिथे ट्रेनिंग देत असतो. आमचा एवढंच असतो का त्याच्यातून आपल्याला मानधन भेटो ना नाही भेटो, पण आपल्याला मुलींना शिकवायचं ना, तो आनंद वेगळाच असतो. म्हणजे तो एक समाजकार्य केल्यासारखं आपल्याला फिलिंग येते. बरोबर. का पैसे भेटले नाही भेटले काय फरक पडत नाही, पण आपल्याकडून एखादी मुलगी शिकते, तिला काहीतरी जमतो, काहीतरी येतो, त्या गोष्टीचा म्हणजे आनंद जो असतो ना तो वेगळाच असतो. बरोबर. ते चांगलं वाटतं का आपण आपली जी स्किल आहे ना दुसऱ्यांना आपण देतो, तर आपलं स्वतः संरक्षण केलं पाहिजे. बरोबर. काही गोष्टी असतील तर सेल्फ डिफेन्स म्हणजे फिजिकली ज्या गोष्टी असतील आणि मनाने पण. मुलींनी जर एखादं म्हणजे मुलं आहेत, मुलींची नजर अशी पाहिजे का आपण जर मुलाकडे असं बघितलं ना तर त्यांची हिंमत नाही झाली पाहिजे आपल्याबद्दल बोलायची किंवा आपल्याकडे बघायची. मुलींनी असं खाली मान घालून गेलं तर पोरं त्रास देतीलच. बरोबर. मुलींनी जर व्यवस्थित म्हणजे असं एकदम कडक मध्ये गेलं ना, कोणाची हिंमत नाही होत आपल्याकडे बघायची. मग तू असं मुलींना काय संदेश देशील आता की बाबा या गोष्टी कशा प्रकारे केल्या पाहिजेत? मुली बोलतात का घरातले सपोर्ट करत नाही किंवा घरातले पाठवत नाही. कसं असतं, घरातले आपला चांगला विचार करत असतात. आपण घरातल्याने विश्वासात घेतला तर आपल्याला घरातल्या सगळ्या गोष्टी सपोर्ट करतील. बरोबर. घरातल्या आपला चांगलाच विचार करतात ना, त्यांना आपण जर विश्वासात ठेवला, जिथे जातो आपण त्यांना कॉल करून सांगितला पप्पा मी इथे आहे, घरातल्यांचा कॉल करून सांगितला मी इथे चालले हो का, मला एवढा वेळ होईल, क्लिअर करून जर आपण सांगितलं, घरातल्यांच्या मनामध्ये जर आपल्या बद्दल म्हणजे आधीच पासून माहित असेल हा माझी मुलगी इथे गेलेली आहे, तिने मला सांगितलेलं आहे, मग त्यांच्या मनामध्ये दुसरे विश्वास नाहीत ना. आपणच जर काही चुकीचं वागलो तर घरातले आपल्याला घरात थांबवतील ना. बरोबर. ते कशाला आपल्याला पाठवतील, मग मुली बोलतात का सपोर्ट करीत नाही. आपण ज्या गोष्टींना आपण मुलींचा पण विचार करतो आणि घरातल्यांचा पण विचार करतो, दोन्ही साईडने आपण विचार करायला पाहिजे. याच्या पुढे तुझा नक्की गोल काय आहे, म्हणजे तुझा करिअर म्हणून काय करायचंय, तू स्पोर्ट्स कडे कशा प्रकारे बघतेस? स्पोर्ट्स मध्ये मला पहिल्यापासून मी ठरवलेलं आहे का मला देशासाठी मेडल आणायची, गोल्ड मेडल. घरातल्यांना माझं म्हणजे कोणतीच अडचण नाही आली पाहिजे, कोणत्या गोष्टीसाठी त्यांना दुसऱ्यांकडे गेले नाही पाहिजेत. म्हणजे मला माझ्याकडून जे घरातल्यांच्यासाठी जे करता येईल ना ते करायचे मला. पण तू जेव्हा बाहेर जातेस, अकॅडमी मध्ये सुद्धा काही लोक आपल्याला भेटतात जे आपल्याला त्रास देतात, तर अशी परिस्थिती तुझ्यावर सुद्धा आलेली असेल, मग अशा परिस्थितीतून बाहेर कसं निघायचं? बऱ्याच वेळेला कसं असतं, टीम गेम असतं, मुलींचं कसं असतं ही पुढे जाईल पुढे नाही जाऊन द्यायचा. बरोबर. बऱ्याच वेळेला म्हणजे स्टार्टिंगला माझ्या सोबत तसं झालेल्या आहेत गोष्टी. माझं कसं आहे, मी जे करते ना मी त्या गोष्टीकडे मला लक्ष देते, बाकीचे जे बोलतात त्यांना बोलू दे. मुलींचा कसं असतो ग्रुपमध्ये राहतात, एखाद्या मुलीला वेगळा टाकतात. बरोबर. असं बरेच वेळेला झालेलं आहे. मी असा विचार केला आपण ज्या गोष्टीसाठी जातो, आपण खेळण्यासाठी जातो ना, खेळामध्ये त्यांना खेळून दाखवायचा, बाकीच्या गोष्टी त्यांना बोलायचे, काय सोबत ग्रुप डिस्कशन असेल त्यांचं त्यांना करू दे. आपल्याला ज्या गोष्टीसाठी जातो त्या गोष्टीसाठी आपल्याला 100% दिलं पाहिजे. या सर्व गोष्टी करत असताना, स्पोर्ट्स मध्ये असताना तुला सुरुवात तुझी कुठपासून झाली, म्हणजे तुझा एक मेंटॉर कोण होता? म्हणजे आपण बोलतो ना की एखाद्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आपला कोणते आदर्श असतो, तर तसा तुझा आदर्श कोण होता? आदर्श म्हणजे आई वडील. सगळ्यात पहिले माझे आई वडील आहेत. ओके. का त्यांनी बघितलं, माझे पप्पा पण आधी खेळायचे, त्यांची पण खूप इच्छा होती, परिस्थितीमुळे कसं मुलगा म्हणजे त्यांना कामाची खूप म्हणजे कामाला वगैरे लागले, मग त्यांनी त्यांची स्वप्न बाजूला ठेवली. बरोबर. पण त्यांचं असं स्वप्न होतं का माझं पहिलं मुलगा मुलगी होईल, त्याला मी स्पोर्ट्स मध्ये टाकेल. त्यांना वाटत होता का मी जे करतो ना त्या गोष्टी माझ्या मुलांनी पण केल्या पाहिजेत, खेळल्या पाहिजेत. माझ्या पप्पांनी पहिले सपोर्ट केला, म्हणजे तेच बोलले का खेळत जा. गुरुजी होते माझे, म्हणजे शाळेमधले असतात ना, तर 3री 4थीला गुरुजी होते, मडके गुरुजी म्हणून.
त्यांनी मला अकॅडमी जॉईन करून दिली का, अशी अकॅडमी आहे बरोबर. जाधव सर आहेत खातिवलीचे, हा. तर त्यांच्याकडे अकॅडमी जॉईन कर, चांगले शिकवतात. ओके. तिथून मग माझी जर्नी स्टार्ट झाली. सरांनी मला कबड्डी पासून नंतर मग कुस्तीमध्ये शिकवायला लागली. तसंच आमचे मारुती दर्डे माहीत असतील, हो. त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला. आजोबांनी माझ्या विक्रांत दर्डे आजोबा, प्रकाश भोंडोले काका आहेत माझे, त्यांनी पण खूप सपोर्ट झाला. म्हणजे पैसे वगैरेच असं म्हणजे मदत केली. आणि मला म्हणजे भेटून पण शुभेच्छा भरपूर द्यायचे ते काका. बरोबर. मावशीचे म्हणजे का माधव भेरे म्हणून आहेत, मला स्वतःहून येऊन शुभेच्छा द्यायचे. तेव्हा चांगलं वाटायचं मला. कमी खेळून येते, मेडल घेऊन येते, पण बाकीच्या लोकांना मोबाईलवर सगळंच कॉंग्रॅच्युलेशन बोलतात, पण स्वतःहून येऊन भेटतात ना माणसं, तेव्हा खूप चांगलं वाटतं आपल्याला. मला येऊन भेटायचे, बोलायचे कसं झालं दीदी, प्रवास कसा झाला, असं म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन बोलायचे. म्हणजे अभिमानाने ते पण जरा बोलायचे, मग तुला सुद्धा अभिमान वाटत असेल की मी काहीतरी केलं बाबा. बरोबर. माझे नातेवाईक त्यांनी पण खूप सपोर्ट केला मला. बरोबर. आणि तुला नॅशनलला मेडल सुद्धा मिळाले, मग तेव्हा तुझी भावना काय होती जेव्हा तुला पहिला मेडल मिळाला तेव्हा? पहिला मेडल मिळाला तेव्हा सगळ्यात पहिले मी रडतच होते. घरातल्यांनी व्हिडिओ कॉल केला, सगळे चांगले बोलले. म्हणजे माझे पप्पा कसं जरा थोडे स्ट्रिक्ट पण आहेत, पण ते पण एवढं खुश झाले होते ना, म्हणजे त्यांचे आनंद बघून मलाच रडू येत होता. बरोबर. आनंदाश्रू होते. बरोबर. ते चांगलं वाटलं मला. सगळ्यांनी कॉल करायला लागले, फोन करायला लागले, कॉंग्रॅच्युलेशन, जिंकलीस तू, आम्हाला तुझा अभिमान वाटतो. जी लोक बोलत पण नाही त्यांनी पण कॉल करून बोलले का आम्हाला तुझा अभिमान वाटतो, चांगला केलास तू, आमचं शापूर तालुक्याचं नाव मोठा केलंस, गावाचं नाव मोठा केलंस. बऱ्याच जणांनी सपोर्ट केला मला. तर पौर्णिमा, की तुझी सुरुवात खरं तर घरच्यांपासून झाली, म्हणजे तुझ्या वडिलांनी एक चांगला सपोर्ट केला, आई वडिलांनी चांगला सपोर्ट केला. त्यांना तुला कुठेतरी एक मुलगा नाहीये, ते मुलीला कुठेतरी एका चांगल्या उंचीवर नेऊन पोहोचवणं स्वतःचं स्वप्न होतं, आणि तेच स्वप्न पूर्ण करणं. आणि यानंतर मग पुढे पुढे गेल्यानंतर तुला अनेक लोक मिळत असतील, जसे तू पुढे जात चाललीस डिस्ट्रिक्ट लेवलला, नंतर स्टेट लेवलला, तुझे अनेक लोकांकडून तुला एक प्रेरणा मिळत असेल. तर असं करत असताना मग तुला अजून आणखी कोणती कोणती लोक मिळाली की ज्यांनी तुला चांगले उद्देश केले, चांगला सपोर्ट केला? माझे कोच राजेंद्र जाधव सर म्हणून आहेत आणि रिया जाधव मॅडम आहेत. ते दोघं म्हणजे त्यांनी मला असं का माझी मुलगी, माझी मुलगी आहेस तू, आणि तू खेळ, तू आम्हाला मेडल आणून दे, बरोबर, बाकी कोणत्याच गोष्टी देऊ नको. त्यांना फीची अपेक्षा नव्हती ना कोणत्याच गोष्टीची अपेक्षा. त्यांचं असं आहे की तू आमची मुलगी आहेस, आम्ही तुला आमची मुलगी समजतो, तू आमचं मेडल आण तू. त्यांचा त्या गोष्टीमध्ये काही फायदा नाही, फायदा माझाच आहे. बरोबर. पण त्यांचं असं आहे आम्ही तू आमच्याकडे शिकतेस ना, आम्ही ज्या गोष्टी तुला शिकवतो त्या गोष्टींचा काहीतरी चीज कर, तू मेडल आणून दे. बरोबर. आमच्या सरांचा आणि मॅडमचा एवढं स्वप्न आहे का तू ऑलिम्पिकला आम्हाला मेडल आणून दे. आणि तो स्वप्न मला त्यांचं पूर्ण करायचे. बरोबर. आणि त्यांनी खूप मला सपोर्ट केलाय. कोच असावे तर असं असावे का त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणजे कोणतीच गोष्ट माझी अशी टाळली नाहीये का मी त्यांना बोलले मला सर हे शिकवायचे, प्रत्येक गोष्ट त्यांनी समजून शिकवले आणि खूप वेळ देऊन मला सगळ्या गोष्टी शिकवल्यात. त्यांचा संसार बाजूला टाकून मला प्रत्येक गोष्ट शिकवण्यामध्ये टाइम दिलाय जास्तीत जास्त. म्हणजे ते घरामध्ये आता दोघं नवरा बायको होते म्हणजे सर आणि मॅडम, त्यांचा संसार आहे बाजूला, घरातले कोण लोक आहेत, जेवण वगैरे सगळं बाजूला ठेवून माझी प्रॅक्टिस पहिले घेत असायचे ते. बरोबर. सकाळी उठून सकाळी 4 वाजता उठून माझी प्रॅक्टिसला मला रनिंगला घेऊन जायचे, त्यांच्या ग्राउंडवर प्रॅक्टिस घ्यायचे. बऱ्याच वेळेला म्हणजे आमच्या मॅडमांना पण बरेच लोक बोलायचे हे काय यांचं चालू आहे, घरात लक्ष देत नाहीत, त्या मुलांना शिकवायला लागलेत. पण मॅडम बोलतात मी ज्यांना शिकवते ना ते पुढे जाऊन काहीतरी होणार आहेत, म्हणून मी त्यांना शिकवते. मॅडम मला कोणी पण काही पण बोलले तरी चालेल, पण मी तुम्हाला शिकवेल आणि तुम्ही माझ्यासाठी तेवढी गोष्ट करा का तुम्ही मेडल आणून द्या, मग ते लोकांची बोलती बंद झाली पाहिजे. खरं तर म्हणजे त्यांनी तुझी पहिल्यापासूनच खेळाडू वृत्ती जी आहे ती त्यांनी ओळखली आणि तुझ्यातील स्ट्रेंथ जी आहे ती त्यांनी ओळखली आणि तू कुठेतरी पुढे जाऊ शकतेस, काहीतरी चांगलं करू शकतेस आणि तू ऑलिम्पिक मध्ये तुझा जायची त्यांची इच्छा आहे. या स्टुडिओला येऊन तुला कसं वाटलं? खूप छान वाटलं मला का तुम्ही माझा म्हणजे मी स्वप्नातून विचार पण केला नव्हता का असं तुम्ही माझा इंटरव्ह्यू किंवा पॉडकास्ट घ्याल. बरोबर. चांगलं वाटलं मला. म्हणजे फोन आला दादांचा तेव्हा मी बोलले माझा म्हणजे असं माणसाला वाटतं ना. बरोबर. चांगलं वाटलं. आजपर्यंत मी दुसऱ्यांचंच बघत होते इंटरव्ह्यू वगैरे जे काय असेल, आज माझा घेतला. खूप चांगलं वाटलं मला. तुम्ही मला इथे येण्याची संधी दिली, या प्लॅटफॉर्मवर बोलायची संधी दिली. माझ्यातली खेळाडू वृत्ती बघून आणि चांगले प्लेअर बघून तुम्ही मला इथे बोलवलं, त्या गोष्टीसाठी मला खूप चांगलं वाटतंय.
बरोबर. आणि तुम्ही माझ्यासारख्या मुलीला सपोर्ट करता, हे पण खूप चांगलं वाटतंय. चॅनल पण असं असावं का तुम्ही एखाद्या मुलीला ज्या मुलीला खरंच सपोर्टची गरज आहे बरोबर. तिला तुम्ही दाखवता चॅनलवर. आणि नक्कीच तुमच्या सपोर्टमुळे मला अजून चांगलं वाटतं, का मला असं वाटतं की अजून चांगलं मेडल्स वगैरे ज्या गोष्टीमध्ये मी म्हणजे करते. तू मोटिवेट झाली एक प्रकारे, हा, अजून मोटिवेट झाली. तुम्ही बोलवल्यामुळे मी अजून मोटिवेट झाले. हा, आणि जी कुठे मला थोडीशी नर्वसनेस वाटत होती त्यातून अजून कॉन्फिडन्स आलाय मला. बरोबर बरोबर. खूप खूप धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. तू सुद्धा आमच्या स्टुडिओला आलीस, पाहुणी म्हणून आलीस, आणि तुझं सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि असंच पुढे जात राहा. तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं की आपली चर्चा आज अशा व्यक्तीसोबत झाली, अशा मुलीसोबत झाली की या व्यक्तीच्या विचारांचा सुद्धा समाजाला काहीतरी उपयोग होईल, फायदा होईल. कारण आपण हे फक्त एका मुलीबद्दलच नाही किंवा एखाद्या स्पोर्ट्स वुमन बद्दलच नाही बोलत आहे. एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून आपल्याला जर आपले स्वप्न पूर्ण करायचे असतील तर कशा प्रकारे ते स्वप्न पूर्ण केले पाहिजेत आणि समाजामध्ये आपल्याला काय अडचणी येतात आणि या गोष्टींपासून मार्ग कसा काढायचा, या गोष्टी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिल्या. पौर्णिमा सोबत आज आमचा एक चर्चा होती, हक्क जनतेच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून समाजापर्यंत कसं पोहोचायचं, हा आमचा एक उद्दिष्ट होता.